खरं बोला, त्यांना क्लिअर सांगा, ज्याला यायचंय ते 10-15 दिवसाची तयारीने चला, आणि ज्याला यायचं नाही, ज्याला इथं काम आहे ते फक्त मुंबईपर्यंत आम्हाला सोडायला, आणि 29ला आम्ही एकदा 10 वाजता बसलो तुम्ही सगळे वापस. मग समाज येतो. 2-3 वर्ग बाहेर काढायचे आपल्याला ह्या. पहिला वर्ग मास्तर, वकील, डॉक्टर यांजो गाड्या आहे आणि सगळंच आहे. पण हे बाहेर येत नाहीत. काही जण म्हणतो मी, काही जण काही येतात पण काही जण येत नाहीत. हे गाड्या झाकून होते, कावळे हागू नये म्हणून अशी वर यांच्या गाड्या बाहेर काढायच्या ह्यावेळेस मुंबईला पळव म्हणायचं. बिलकुल बिलकुल. 1 लाख असेल डॉक्टर, 1 लाख मास्तर, 1 लाख वकील, 3 लाख तर गाड्या ह्याच झाल्या. नुसते ड्रायव्हर खाली उतरले तरी 3 लाख झाले. आणि त्याने 3-3, 4-4 जर त्याच्यात बसले तर 5 लाख पब्लिक यांची एकटीचीच झाली. फक्त मुंबईला गाडी घेऊन पळ म्हणून माघारी. आणि ज्याला गाड्या नाही त्याने मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायचं. कोणाची वाट बघायची नाही. पण मोटरसायकल दमाने हाणायची, पळायची नाही. आत्ताच सारखी जे याच्यावर बोट ठेवलं बंद करेन आणि काहीच करेन असलं नाही करत नाही. मुंबईला येऊ बी नको, तू गाडी बी आणू नको. एवढ्या जागा द्यायला किती टाइम लागला राव. कसल्या गाड्या हाणतात. एक जण तर ते याच्यावरच उभं राहिले द्या ते शिटावर, कुकड धरायला नाही, काहीच नाही त्याला. तसंच उभं राहिलं ते एकट्याच, त्याचं एकट्याच दानका पुराली. एकट्याने घाल केला इतक्या जणांना, का त्याने टाकलेली होती का काय. गाड्या मुंबईला दम्माने हाणा, मोटरसायकली नाही तर एक मोटरसायकल घेऊ नका. पण महाराष्ट्रात ठरलंय आता, एक घर एक गाडी काढायची. 4 व्हीलर असली तरी काढायची, मोटरसायकल असली तरी काढायची. ट्रॅक्टर असो, टेम्पो असो, रिक्षा असो, काय असो, मुंबईला घ्यायचं म्हणजे घ्यायचं 3 दिवसासाठी. त्यामुळे एक घर एक गाडी मुंबईला आलीच पाहिजे. इतक्या ताकदीनं आपण सगळ्यांनी तयारी करायची. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मायबापा हो, समाजाशिवाय कोणी मोठं नाही. प्रत्येक जणाने आपला आपला समाजाने आपण आपल्याकडे लेकरं मोठी केली.